आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये असणारा युवक का पालक यांना जर कुठल्याही प्रकारची चिंता असेल ज्या मुलाच्या उच्च शिक्षणाला घेऊन तेही अमेरिकेत, यासाठी एक खूप सुंदर अशी सिस्टम आणि इकोसिस्टम त्यांनी बनवली आहे. नमस्कार देव कर्लेकरजी, मराठी मोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मूळचा मी मुंबईकर. माझा जन्म दादर गुप्ते हॉस्पिटल. माझं शिक्षण झालं रुपारेल, त्यानंतर 2-3 कंपनीत काम केलं आणि त्यातनं मग कळलं की बाबा अमेरिकेत कसं जाता येतं. मी सरळ हिशोब होता, मला त्याला 18,000 पगार होता भारतामध्ये आणि तिकडे मला $70,000, $35,00,000, $50 सगळ्यात आधी जी कम्युनिटी जायला सुरुवात झाली अमेरिकेत ती टिपिकली आपले मराठी लोक. जरी आपण फार आधीपासून जायला लागलो तरी आपण फक्त 1.5 लाख आहोत. मराठी माणूस हा मागे पडलाय. उद्योजकता नाही, आपण एक स्वकेंद्रित रोजगार वृत्ती करतो, पेचेक टू पेचेक जगतो. 3.5 वर्षापूर्वी अमेरिकेत एक ग्लोबल उद्योजकता संमेलन झालं होतं. तर तो अर्धा तासाचा जो आमचं एक चिंतन शिबिर झालं, त्यात वी ऑल अग्रीड की उद्योजकता आपण भिनवली पाहिजे मराठी लोकांमध्ये. तर त्या प्रकारे गुरु एज्युकेशनची स्थापना जेव्हा आपण केली तेव्हा सर्वप्रथम आम्ही अमेरिकेतील जे 400 युनिव्हर्सिटींबरोबर आपलं टायअप आहे, त्यांना विद्यार्थी देतो आणि त्याचे ग्रॅज्युएटिंग विद्यार्थ्यांना आपण रोजगार पण देतो. तर पूर्ण इकोसिस्टम आपण ती पूर्ण मॅप केलेली आहे. आता अमेरिकेत ऍडमिशनची प्रोसेस सगळ्यात मोठा चॅलेंज असतो तो 30-40 लाखाची फीज आणि 20-25 लाखाचं राहण्याची व्यवस्था नसेल. म्हणजे 60-65 लाखाचं जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही डॉक्युमेंटेशन, तोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही. दॅट्स वेअर गुरु एज्युकेशन कम्स इन द पिक्चर. आणि युझिंग आवर फायनान्शियल्स दे ग्रांट द ऍडमिशन टू द स्टुडंट्स. नाव 100% कॅन्डिडेट्स they are accepting. Women in general has more career cyclicality. आणि मला सांगायला आनंद होतो, आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्या जे अर्थार्जन करतात they earn more money than their spouses. गुरु कन्सल्टन्सीची काही वेगळी फी असते का? काहीच नाही. मग तिकिटाचा खर्च वगैरे जो काही असेल तो? एक असतं F1 विजाची फी जी $18,000 आहे आणि दुसरी गोष्ट नॉर्मल टाइम्स मध्ये एक 1 वे तिकीट जे $50,000-55,000 असते. दोज वर कमिंग फ्रॉम अ व्हेरी अंडर प्रिव्हिलेज सोसायटी, त्यांचा तो खर्चही गुरु एज्युकेशन उचलते. ही तर एक समाजसेवा जास्त आहे आणि धंदा व्यवसाय कमी आहे. शिक्षण फुकट करून दिलंय, रोजगार इकडे देत आहे, मग ह्या सगळ्यामध्ये गुरु एज्युकेशन कमवतो कसं? एक जो टर्म होता जो खूप वापरला त्याचा ब्रेन ड्रेन, की आपली जर हुशार मुलं सगळी तिकडे गेली आणि तिकडे राहिली आणि तिकडे, मग महाराष्ट्रामध्ये ती मुलं जी आहेत जी हुशार आहेत, सिन्सिअर आहेत, मग त्यांचं काय होणार? व्हेरी गुड क्वेश्चन. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही शहरात असाल, फक्त इंटरनेट हवंय, तुम्ही सरांच्या कंपनी बरोबर असोसिएट व्हा आणि त्यांच्याकडे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत.